सीटेट असो किंवा महाराष्ट्र टीईटी असो, संतुलित आहार व पोषण या चॅप्टरवर एक तरी क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामुळे कुठलीही परीक्षा असो, आपल्याला या आहार व पोषण हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे असे दिसून येते. त्याच्यामुळे आपण जी महाराष्ट्र टीईटीसाठी स्पेशल महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इम्पॉर्टंट क्वेश्चनची चॅप्टर वाईज सिरीज सुरू केली होती, त्यानुसार आज आपण चॅप्टर 7वा पाहत आहोत, जो की आहे संतुलित आहार व पोषण. त्याच्यानुसार आपण जरी 7 ते 10 क्वेश्चन पाहत असलो तरी त्याच्यानुसार ते क्वेश्चन प्लस त्याचं सखोल विश्लेषण, म्हणजे उदाहरणार्थ स्कर्वी हा रोग कशामुळे होतो, तर आपल्याला माहित आहे स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन सी मुळे होतो. पण एवढेच न पाहता आपण प्रत्येक रोग तो कशामुळे, कशाच्या अभावामुळे होतो, खनिजे कुठल्या खनिजाच्या अभावामुळे कुठला रोग होतो, असे एकदम डिटेल पद्धतीने पाहत आहोत, जेणेकरून त्या पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन आपली एका व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि तसेच तुम्हाला माहित आहे का, किंवा असे होऊन गेले असे जे स्टेट बोर्डमध्ये छोटे छोटे कॉलम येतात त्याच्यावर तर हमखास प्रश्न महाराष्ट्र टीईटी मध्ये असतो. ते आपण कुठलाच म्हणजे न सोडता प्रत्येक तुम्हाला माहित आहे का असे छोटे कॉलम इम्पॉर्टंट आहेत ते पूर्ण आपण कव्हर करत आहोत. त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्याच्यातला एकही पॉइंट न सोडता पूर्ण विश्लेषण पाहत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पहिला क्वेश्चन काय आहे पाहूया. इथे क्वेश्चन दिलेला आहे, शरीराची झीज भरून काढण्याचे कार्य कोणाचे आहे. तर ऑप्शन आहेत कर्बोदके, ऑप्शन दुसरा स्निग्ध पदार्थ, ऑप्शन तिसरा आहे प्रथिने आणि चौथा आहे साखर. तर हे जे कर्बोदके आहे याच्यातून आपल्याला आपल्या शरीरासाठी ऊर्जा भेटते. त्याच्यानंतर आहे स्निग्ध पदार्थ, याच्यातून पण आपल्याला ऊर्जा भेटते. त्याच्यानंतर जो आहे प्रथिना, या प्रथिनातून मात्र आपल्या शरीराची झीज भरून काढली जाते. आपल्याला कुठे लागले वगैरे तर ते झीज भरून काढण्याचे काम हे प्रथिने करत असते. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन साखर आहे, हे पण आपल्याला आपल्या शरीरासाठी ऊर्जाच देते. त्याच्यामुळे याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे प्रथिने. याचे एक्सप्लेनेशन पाहूया. इथे दिलेलं आहे, ऊर्जादायी पोषक तत्वे कर्बोदके. तर आपल्या शरीराची मुख्य गरज ऊर्जेची जी आहे ती कर्बोदकामुळे भागते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये भात, पोळ्या, भाकरी अशा पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो. म्हणजे आपण जे रोजच्या जीवनामध्ये भात, पोळी, भाकर खातो त्याच्यातून आपल्याला कर्बोदके त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यातून आपली ऊर्जा भागवली जाते. हे कर्बोदके जे आहेत ती तृणधान्यामध्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहे. इथे कर्बोदकाबद्दल ही थोडीशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे स्निग्ध पदार्थ, किंवा स्निग्ध पदार्थ आपल्याला कशातून भेटतात. तर इथे जे स्निग्ध पदार्थ आहे ते तेल, तूप, लोणी अशा पदार्थामधून स्निग्ध पदार्थ आपल्याला भेटत असतात. आपण खाल्लेल्या अन्न पदार्थापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठी काय, इथे दुसरा एक महत्त्वाचा पॉइंट, उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो. म्हणून अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. तर उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एककाचा यूज करतात. आणि आपल्याला ज्या अन्न पदार्थातून ऊर्जा मिळते ती उष्णतेच्या स्वरूपातच मिळते. म्हणून आपल्याला जी आपल्या शरीराला भेटणारी जी ऊर्जा आहे ती पण किलो कॅलरी मध्येच मोजली जाते. म्हणून इथं दुसरा एक पॉइंट आहे, किंवा वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरी ऊर्जा लागते, तर 2000 ते 2500 एवढी किलो कॅलरी वाढत्या वयातील किशोरवयीन मुलामुलींना ऊर्जा लागत असते. याच्यानंतर इथे प्रथिना याच्याबद्दल माहिती सांगितली आहे. तर वाढीसाठी व शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिना व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने, म्हणजे प्रथिने काय काय कार्य, प्रथिनेचे कार्य आहे की वाढीसाठी पुन्हा शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनाचा यूज होत असतो. तर हे प्रथिने आपल्याला कशा कशात सापडते, तर कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी याच्यामध्ये प्रथिने असते. तर कर्बोदके कशात, तृणधान्यामध्ये कर्बोदके असतात, भाकरी, पोळ्या, चपाती वगैरे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ तेल, तूप, बटर हे स्निग्ध पदार्थ. त्याच्यानंतर प्रथिने कशामध्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, मांस, अंडी याच्यामध्ये प्रथिने.
सापडतात. तर याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रक्तातील ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी कोणत्या घटकाची गरज असते? तर इथे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला सांगितलंय रक्तातील जे ऑक्सिजनचे वहन वहन करण्यासाठी कोणता घटक? तर इथे लोह, प्रथिने, तंतुमय पदार्थ, कर्बोदके असे ऑप्शन दिलेले आहेत. तर रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी प्रामुख्याने लोह या घटकाची गरज असते. याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे खनिजे व जीवनसत्वे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ती आपण अभ्यासू. तर रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. ते आपल्याला प्रामुख्याने भाज्या, फळांमधून भेटत असतात. खनिजे व जीवनसत्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जरी खनिजे आणि जीवनसत्वे आपल्याला जास्त लागत नसले तरी त्यांचा जर अभाव असला तर आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तर कुठल्या खनिजामुळे काय काय रोग उद्भवू शकतात हे आपल्याला इथे दिलेलं आहे. चला तर मग पाहूया. पहिला खनिज आहे लोह. लोह काय करते? शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करते. हे महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे. लोह शरीरात ऑक्सिजनचे वहन करते. त्याच्यानंतर त्याचे स्रोत काय काय आहे? कशातून आपल्याला लोह भेटते? तर मांस, पालक, सफरचंद, मनुका यामधून आपल्याला लोह भेटते आणि याच्या अभावामुळे ॲनिमिया म्हणजेच पंडुरोग तसेच सतत थकवा वाटणे हे जे रोग आहेत ते लोहाच्या अभावामुळे होतात. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस दात व हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम व फॉस्फरसचा उपयोग होतो. आणि त्याचा स्रोत हे आपल्याला कशातून भेटते? दुधातून भेटते, दुग्धजन्य पदार्थातून, हिरव्या पालेभाज्यातून आणि मांसमधून हे आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस भेटते. आणि याचा जर अभाव असेल तर आपले दात खराब होतात, हाडे ठिसूळ होतात, कमकुवत होतात. अशा प्रकारचे जे रोग आहेत ते कॅल्शियम व फॉस्फरसची कमी असल्यामुळे आपल्याला जाणवतात. त्याच्यानंतरचा जो खनिज आहे तो आहे आयोडीन. आयोडीन काय उपयोग होते आपल्या शरीरासाठी? वाढीचे नियंत्रण करते, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करते. हे खूप महत्वाचं आहे. ह्याचे जे खनिज आणि जे उपयोग आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आयोडीनच्या मुळे काय होते? वाढीचे नियंत्रण. शरीरात आपले जे वाढ होत असते त्या वाढीचे नियंत्रण आणि शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करते. आणि हे आयोडीन आपल्याला कशातून भेटते? मनुका, पुन्हा बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ याच्यामधून आपल्याला आयोडीन भेटते आणि आयोडीनच्या अभावामुळे गलगंड होतो. त्याच्यानंतरचा खनिज आहे सोडियम व पोटॅशियम. आता याचा उपयोग काय होतो? तर शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे. शरीरामध्ये जे पाण्याचे संतुलन आहे ते राखण्याचे काम कोण करते? सोडियम व पोटॅशियम. आणि चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवण्याचे काम सोडियम व पोटॅशियम करते. तर हे आपल्याला कशातून भेटते? मिठातून भेटते. पुन्हा चीज, पालेभाज्या, फळे, डाळी याच्यातून आपल्याला सोडियम व पोटॅशियम भेटते. त्याच्यानंतर याच्यामुळे हे जर आपल्या शरीरात कमी पडले तर काय होऊ शकते? तर स्नायूंची अकार्यक्षमता हा विकार होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात म्हणजे जल अविद्राव्य आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व ए, जीवनसत्व B12. आपल्याला इथं मेदात विरघळणारे विचारलेलं आहे. आता इथे मेदात विरघळणारे म्हणजे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याच्यामध्ये विरघळणारे म्हणले आणि स्निग्ध पदार्थात विरघळणारे म्हणजे मेदात विरघळणारे आणि ते जे मेदात विरघळतात ते जलविद्राव्य म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत. तर असे कुठले कुठले आहेत? तर ए, डी, ई, के जे असे जे आहेत ते आहेत अविद्राव्य म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत आणि मेदात विरघळतात. बाकीचे जे म्हणून ऑप्शन क्रमांक याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी. हे याचं करेक्ट आन्सर आहे. याचं स्पष्टीकरण पाहूया. इथे दिलेलं आहे जलविद्राव्य जीवनसत्व
म्हणजे बी व सी हे जीवनसत्व पाण्यात विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्व महत्त्वाचे प्रकार आहेत. म्हणजे जलविद्राव्य कोणते आहेत तर बी आणि सी, म्हणजे ब आणि क हे जे आहेत ते जलविद्राव्य आहेत, ते पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून ते आपल्या शरीरातून जो घाम बाहेर पडतो, लघवी किंवा घाम याच्यामुळे याच्यासोबत बाहेर टाकला जातात, म्हणून याचे सतत सेवन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जल अविद्राव्य कोणते आहेत तर जे की पाण्यात विरघळत नाहीत आणि मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळतात, तर ते आहेत ए, डी, ई, के. खूप जास्त महत्वाचे आहेत, हे जे आहेत ते जल अविद्राव्य आहेत. त्याच्यानंतर इथे दिलेला आहे, स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर जीवनसत्व बी मुळे बेरीबेरी होतो. त्याच्यानंतर जीवनसत्व सी मुळे स्कर्वी हा रोग होतो. स्कर्वी हा रोग कशामुळे होतो, जीवनसत्व सी च्या अभावामुळे होतो. डी मुळे मुडदूस, ए मुळे रातांधळेपणा असे रोग होतात. तर ते आपण कुठल्या जीवनसत्वामुळे कुठले कुठले रोग होतात हे पाहूया थोडक्यात. इथे दिलेलं आहे जीवनसत्व व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए चे कार्य काय आहे, डोळ्यांचे रक्षण करणे, त्वचा, दात, हाडे निरोगी ठेवणे. काय काय, डोळ्यांचे रक्षण आणि त्वचा, दात, हाडे हे निरोगी ठेवणे. हे त्याचा स्रोत काय आहे ते आपल्याला कशातून भेटते, गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. व्हिटॅमिन ए जे आहे, ए पासून आपल्या डोळ्याचे रक्षण होते व्हिटॅमिन ए मुळे, आणि त्वचा, दात, हाडे पण आपलं व्हिटॅमिन ए निरोगी ठेवते. आणि हे आपल्याला कशातून भेटत असते तर गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. त्याच्यानंतर याच्या जो आहे याच्या कमतरतेमुळे काय काय होते तर रातांधळेपणा होते, पुन्हा झिरोडर्मा त्वचा कोरडी होणे, म्हणजे रातांधळेपणा म्हणजे रात्री कमी दिसणे, आणि झिरोडर्मा म्हणजे त्वचा कोरडी होणे, हे व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे विकार होतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी वन चे संदर्भात इथे माहिती दिलेली आहे. व्हिटॅमिन बी वन कोणते कार्य करते, चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करते. आणि व्हिटॅमिन बी वन चे स्रोत मुख्यत्वे कोणते आहेत, दूध, मासे, मांस, तृणधान्य व कवच फळे तसेच डाळी याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी वन भेटते. आणि याच्या अभावामुळे बेरीबेरी, चेतातंतूचा आजार, स्नायूंचा अशक्तपणा व अकार्यक्षमता हे जे रोग आहेत, हे जे विकार आहेत ते व्हिटॅमिन बी वन मुळे होतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी नाईन मुळे आपल्या शरीराची वाढ होत असते, आणि हे आपल्याला गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी यातून बी नाईन भेटते. याच्यामुळे शरीराची वाढ नीट न होणे, ॲनिमिया होतो, विसर पडण्याचा रोग आपल्याला जडतो, तसेच हालचाली आपल्या मंदावतात. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे व्हिटॅमिन बी12. हा पण खूप जास्त महत्त्वाचा आहे. ह्याचे महत्त्वाचे कार्य लाल रक्तपेशी तयार करणे, अत्यंत महत्त्वाचे कार्य जे आहे ते व्हिटॅमिन B12 चे आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला दुग्धजन्य पदार्थ, मांस याच्यापासून भेटते, आणि याच्या अभावामुळे आपल्याला ॲनिमिया हा आजार जडतो. त्याच्यानंतरचा जो व्हिटॅमिन आहे तो आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी चे कार्य इथे सांगितले आहे, शरीराच्या ऊतीचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे तसेच त्वचा यासाठी आवश्यक असणारे कोलेजेन हे प्रथिने तयार करणे. आता इथे व्हिटॅमिन जे सी आहे त्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य सांगितले की ऊतीचे रक्षण करते, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असणारे जे कोलेजेन हे प्रथिने आहेत ते आपलं व्हिटॅमिन सी तयार करत असते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी चे स्रोत सांगितले आहेत, आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी भेटत असते. त्याच्यानंतर ह्याच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो, गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे हे जे विकार आहेत त्या आपल्याला व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत असतात. त्याच्यानंतरचा जो व्हिटॅमिन आहे तो आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी चे कोणते कार्य आहे तर दात व हाडे निरोगी राहण्यास पुरेसे कॅल्शियम व
फॉस्फरस अन्नातून शोषून घेते. आणि याचे जे स्रोत आहेत ते आहे सूर्यप्रकाशामुळे दूध. आता व्हिटॅमिन डी आपल्याला कशातून भेटते? सूर्यप्रकाशातून, दुधातून, मांस, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून शरीरातील जीवनसत्व तयार करते. तर आपले वेगवेगळे जे स्रोत आहेत त्याच्यातून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस कोण मिळवून देते? तर व्हिटॅमिन डी. आणि याच्या अभावामुळे मुडदूस म्हणजेच याच्यामुळे हाडे मऊ होतात आणि त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे हे मुडदूसचे लक्षण आहेत. आणि हा मुडदूस हा आजार व्हिटॅमिन डी मुळे होतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई चे काय कार्य आहे? तर पेशीमध्ये चयापचयाची क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायूपेशींना कार्यक्षम राखणे हे व्हिटॅमिन ई चं कार्य आहे. तर आपल्याला व्हिटॅमिन ई तृणांकुर, पुन्हा हिरव्या पालेभाज्या, कोळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यातून आपल्याला व्हिटॅमिन ई भेटत असते. तसेच याच्या अभावामुळे आपल्या स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे आणि त्वचा विकार होणे हे विकार आपल्याला व्हिटॅमिन ई च्या अभावामुळे होत असतात. त्याच्यानंतरचा लास्ट जो व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के मुळे काय होते? तर रक्त साकळण्यास मदत होते. रक्त गोठण्यास व्हिटॅमिन के मदत करते. तर आपल्याला व्हिटॅमिन के कशातून भेटते? हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये आणि अंड्याचा पिवळा भाग याच्यातून व्हिटॅमिन के भेटते. आणि याचं जे अभावामुळे काय होते? तर इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे, म्हणजे आपले रक्त गोठत नाही आणि जास्त रक्तस्राव होतो. त्याच्यानंतर इथे एक छोटा पॉइंट दिलेला आहे. काही जीवनसत्वांना प्रकाश व उष्णता मिळाल्यास ते नष्ट होतात. काही असे जीवनसत्वे आहेत त्यांना प्रकाश व उष्णता मिळाली की ते नष्ट होतात. उदाहरणार्थ, पदार्थ शिजत असताना जीवनसत्व सी लवकर नष्ट होते. म्हणून अशी जीवनसत्व पुरवणारी अन्नपदार्थ न शिजवता कच्चे खावेत. म्हणजे असे काही जीवनसत्व आहेत ज्याला उष्णता आणि मिळाली की ते नष्ट होतात. म्हणून व्हिटॅमिन सी चे जे पदार्थ आहेत, व्हिटॅमिन सी आपल्याला मिळवून देणारे, आवळा वगैरे, हे न शिजवता कच्चे खावे असे इथे सांगितले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, ताक आणि दही यामध्ये असणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? लाभदायक ताक आणि दही याच्यामध्ये कुठले लाभदायक सूक्ष्मजीव असतात? तर ऑप्शन दिलेले आहेत अँटीबायोटिक्स, ऑप्शन बी प्रोबायोटिक्स, त्याच्यानंतर ऑप्शन सी पॅथोजेन्स, त्याच्यानंतर ऑप्शन डी विषाणू. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे प्रोबायोटिक्स म्हणतात. ताक आणि दही यामध्ये असणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक्स म्हणतात. याचं विश्लेषण पाहूया. इथे आहे ते प्रोबायोटिक्स बद्दल माहिती दिलेली आहे. दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात, ताकात असतात हे तुम्हाला माहीत आहे. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असे म्हणतात. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहतात. असे जे प्रोबायोटिक्स आहेत ते आपल्या आतड्यात राहतात. ते पुरेशा संख्येने तेथे राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. म्हणून दही, ताक असे प्रोबायोटिक आहेत अन्नपदार्थातून अधूनमधून घेत राहणे महत्त्वाचे असते. आपल्या आतड्यामध्ये असेच प्रोबायोटिक राहतात म्हणून इथे सांगितलं आहे. तसेच जुलाब, उलट्या झाल्या की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात. त्याच्यामुळे हे प्रोबायोटिक नष्ट होऊ नये म्हणून आपल्याला त्यांची जी संख्या आहे ती पूर्ववत करणे गरजेचे असते. म्हणून अधिकचे ताक व दही घ्यायला हवे. त्याच्यानंतर या कॉलममध्ये असे होऊन गेले, इथे शास्त्रज्ञाविषयी माहिती दिलेली आहे. इथे सांगितले आहे की कॅसिमिर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक बेरी हा विकार सडलेल्या तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता आहे असे त्यांनी एका लेखामध्ये वाचले. म्हणजे कॅसिमिर फंक यांनी एका लेखामध्ये, जे पोलंडमधील वैज्ञानिक होते, त्यांनी एका लेखामध्ये असं वाचलं की बेरी हा जो विकार आहे जो व्हिटॅमिन बी मुळे होतो तो जे लोक जास्त सडलेले तांदूळ खातात त्यांना होतो असं वाचलं. ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. म्हणजे व्हिटॅमिन बी कमी पडल्यामुळे बेरी होतो. मग
त्याला ज्या पोषक तत्वामुळे हा रोग होतो त्या पोषक तत्वाला वेगळं करण्यात त्यांना यश भेटलं. त्याला त्यांनी जीवनसत्व आणि व्हिटॅमिन असे हे नाव दिले. स्कर्वी, पेलाग्रा, मुर्दूस हे विकार विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले. हे जे कॅसिमिर फंक आहेत त्या शास्त्रज्ञाने बेरी हा रोग याच्याबद्दल माहिती वाचली आणि हे कुठल्या पोषक तत्वामुळे हा रोग झाला ते पोषक तत्व त्यांनी साईडला केले आणि त्याला नाव दिले जीवनसत्व आणि व्हिटॅमिन. तसेच स्कर्वी, पेलाग्रा, मुर्दूस हे सुद्धा कुठल्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे विकार झालेत याचं पण त्यांनी शोध लावला असे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर थँक्यू सो मच मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आणि अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.